Solutions of 16 sin square x plus 16 cos square x is equal to 10 in 0 less than equal to x less than equal to 2 pi. सेम या टाईपचा क्वेश्चन आपण पहिल्यांदा बघितलेला आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा आता. 16 sin square x प्लस 16 cos square x च्या ठिकाणी आपण 1 minus sin square x लिहिलं is equal to 10 करूया. Then 16 sin square x plus 16 power 1 अपॉन 16 sin square x लिहू शकताय. आणि 16 रेस टू 1 इंटू 16 रेस टू मायनस साइन स्क्वेअर एक्स डिनॉमिनेटर मध्ये गेलं तर ते प्लस झालं. इज इक्वल टू 10. आता लेट आपण काय करूया बघा. 16 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी पुट करूया. जे काय होईल बघा हे टी प्लस 16 बाय टी इज इक्वल टू 10. टी ने मल्टिप्लाय केलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू 16 इज इक्वल टू 10. That is t square minus 10t plus 16 is equal to 0. Quadratic equation झालं बघा. फॅक्टराइज करा. t minus 2 t minus 8 is equal to 0. That is t is equal to 2 or t is equal to 8. But t म्हणजे किती आहे बघा. 16 power sin square x is equal to 2 or 16 power sin square x is equal to 8, right? 16 that is 2 raised to 4 sin square x is equal to 2. 2 raised to 4 power sin square x is equal to 2 power 3 लिहूया. या ठिकाणी 2 power 1 2 power 3 झालं. कंपॅरेटिव्हली बघा बेस इक्वल झाला तर 4 sin square x पॉवर टू पॉवर मध्ये मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 1 और 4 sin square x इज इक्वल टू 3 झालं. That is sin square x is equal to 1 by 4 or sin square x is equal to 3 by 4 झालं. sin x is equal to plus minus half sin x is equal to plus minus root 3 by 2 pi. आपल्याला या ठिकाणी जनरल सोल्युशन काढायचं नाही आहे. एक्स जो आहे तो रिस्ट्रिक्ट केलेला आहे. 0 to 2 पाय पर्यंत सोल्युशन काढायचे. ओके. आता जेव्हा तुम्ही 0 to 2 पाय बघताय बघा त्यावेळी साइन जे पॉझिटिव्ह आहे ते फर्स्ट अँड सेकंड क्वार्टर मध्ये आहे आणि थर्ड अँड फोर्थ क्वार्टर मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं बघा हे पहिल्यांदा दिलेलं आहे साइन एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 1/2 प्लस 1/2 घेतला तर नंबर ऑफ जे सोल्युशन्स आहेत बघा साइन एक्स इज इक्वल टू हाफ मायनस हाफ 3/2 रूट 3/2 मायनस रूट 3/2 म्हणजे 1/2 साठी दोन सोल्युशन भेटणार. एक्स असे दोन व्हॅल्यू मिळतील तुम्हाला की त्याच्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला मिळेल फर्स्ट अँड सेकंड क्वार्टर. सिमिलर वे निगेटिव्ह साठी सुद्धा आपल्याला दोन एक्सच्या व्हॅल्यू मिळतील तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टर मध्ये. ओके. मग 1/2 च्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 2 मिळतील तशा रूट 3/2 साठी सुद्धा 2 मिळतील. म्हणजे प्रत्येकाच्या दोन दोन एक्सच्या व्हॅल्यू मिळतील का बघा. 2 + 2 + 2 + 2. ओके. हे टोटल तुम्हाला नंबर ऑफ सोल्युशन मिळतील 8. दॅट इज ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. आपल्याला नंबर ऑफ सोल्युशन्स किती येणार विचारलेले आहेत. एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू आहेत त्या विचारलेल्या